आणखी एक मोठी बातमी आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमोल कीर्तीकर यांची ईडी चौकशी होणार आहे। कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ही चौकशी होणार आहे। सकाळी 11 वाजता ईडी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आला आहे। तर अमोल कीर्तीकर ईडी समोर उपस्थित राहणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अमोल कीर्तीकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकसभेचे उमेदवार असलेले अमोल कीर्तीकर यांना तिकीट जाहीर झालं होतं। त्यांच्या नावाची घोषणा झाली होती। उमेदवारी मिळताच त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्याचंही पाहायला मिळतं। ईडीकडून त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे। त्यांची चौकशी सुरू झाली आहे आणि आज त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे। कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहे आणि सकाळी 11 वाजता त्यांनी ईडी कार्यालयामध्ये हजर राहावं असा समन्स त्यांना बजावण्यात आला आहे। त्यामुळे आता अमोल कीर्तीकर ईडी समोर उपस्थित राहणार का असा सवाल सगळ्यात आधी उपस्थित होतोय आणि जर ते तिथे उपस्थित झाले तर त्यानंतर ही चौकशी नेमकी किती वेळ चालेल, कोणकोणते प्रश्न या चौकशीमधून विचारले जाणार आणि चौकशीतून काय समोर येणार तेही बघावं लागेल। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेले अमोल कीर्तीकर यांची ईडी चौकशी होणार आहे, पण सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय तो म्हणजे कीर्तीकर या चौकशीसाठी उपस्थित राहणार का? बरं, निश्चित अमोल कीर्तीकर यांच्या अडचणी वाढताना दिसतात। ते आता ठाकरे गटाचे उमेदवार सुद्धा आहेत, लोकसभेसाठी निवडणूक लढणार आहेत। मात्र त्यापूर्वी त्यांना 2 वेळा हे समन्स आलं आणि यापूर्वी 1 वेळा समन्स आलं होतं। खरं तर जेव्हा खिचडी घोटाळ्याचे आरोप झाले तेव्हा अमोल कीर्तीकर यांच्यावरती सुद्धा आरोप झाले आणि अमोल कीर्तीकर यांची सप्टेंबर 2023 मध्ये सुद्धा ईडी चौकशी झाली होती। एकूण 5 तास चौकशी झाली। यानंतर पुन्हा आपण बघतोय त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं। 27 मार्च रोजी त्यांना एक समन्स आलं। त्यानंतर ते या चौकशीला हजर राहिले नव्हते, त्यामुळे 8 एप्रिलचं पुन्हा समन्स आलं। आज त्यांची ईडी चौकशी होणाऱ्या दरम्यान ईडी चौकशीसाठी अमोल कीर्तीकर हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते। मात्र ते उपस्थित राहणार का याकडे सुद्धा पाहिलं जात आहे आणि असा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। मात्र एकूणच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अमोल कीर्तीकर यांची ही ईडी चौकशी, यामुळे बरीचशी चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते। अमोल कीर्तीकर यांच्यावरती ईडी चौकशीमध्ये खिचडी घोटाळ्याचा आरोप करण्यात आलेला आहे। खिचडी घोटाळ्यामध्ये काही कोट्यावधीचा निधी आहे त्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे हा अमोल कीर्तीकर यांच्यासह सूरज चव्हाण असतील, एकूण संदीप राऊत असतील यांच्यावर करण्यात आलेला आहे। सर्वांची ईडी चौकशी झालेली आहे। सूरज चव्हाण सुद्धा यांना अटक करण्यात आली होती, संदीप राऊत यांची सुद्धा चौकशी झाली। मात्र यानंतर अमोल कीर्तीकर यांची पुन्हा चौकशी होते, त्यामुळे ईडीकडे ठोस पुरावे काही असल्याशिवाय ही चौकशी होणार नाही असं म्हटलं जातं। मात्र या चौकशीला अमोल कीर्तीकर हे उपस्थित राहणार आणि आज जर उपस्थित राहिले तर किती काळ त्यांची चर्चा ही चौकशीमध्ये होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच स्वप्नील, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।